घबाडकुंड मराठीतलं पहिलं युनिव्हर्स म्हणून ज्या सिनेमाची जाहिरात केली आहे तो सिनेमा नेमका आहे तरी कसा? या चित्रपटाचे कथानक एका दुर्गम गावातील घबाडकुंड या गूढ रहस्याभोवती फिरतं. एका विहिरीत लपवलेलं घबाड म्हणजेच सोनं. गावातील निर्जन ठिकाणी असलेल्या एका कोरड्या विहिरीमधून दिल्या नावाच्या माणसाला चित्रविचित्र असे आवाज ऐकू येतात. हळूहळू ही वार्ता सर्व गावभर पसरते आणि सगळीकडे वेगळ्या चर्चांना उधाण येते. एका गूढ आणि शापित विहिरीत लपवलेले लुटारूंचे धन मिळवण्यासाठी काही माणसे विहिरीत उतरतात. पैशाच्या मोहाने पछाडलेली ही माणसे विहिरीत उतरल्यानंतर तिथे भूतकाळातील काही धक्कादायक रहस्य उलगडू लागतात. अंधश्रद्धा, अघोरी शक्ती, जुने शाप आणि संपत्तीच्या मोहाने पछाडलेली माणसं अशा घटनांतून ही कथा पुढे सरकते. विहिरीत नेमके कोणते गूढ दडलेले असते, तेथे त्यांना कशा प्रकारची संकटे येतात, विहिरीमध्ये खरंच घबाड असते का, ते कोणी व का लपवलेले असते, अशा या धक्कादायक रहस्यांचा आणि अंगावर शहारा आणणाऱ्या घटनांचा मेळ घातलेला हा घबाडकुंड सिनेमा. संदीप पाठक, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, देवदत्त नागे, स्मिता पायगुडे, प्राजक्ता हनमगर या प्रमुख कलाकारांसोबत बनलेला घबाडकुंड हा सिनेमा भय, रहस्य, थ्रिलर आणि मानवी लालसेवर आधारित एक सस्पेन्स चित्रपट आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे निभावल्या आहेत. हा चित्रपट दिग्दर्शकांच्या मागील अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाच्या विश्वाशी जोडलेला आहे. प्रीतम पाटील यांचा 2024 मध्ये अल्ल्याड पल्ल्याड चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दाखवली होती. त्यामुळेच घबाडकुंड या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकांनी मराठीतील पहिल्या युनिव्हर्सची निर्मिती केली आहे. या चित्रपटातील पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाच्या कथेचा पाया खूप चांगला आहे. चित्रपटाची रहस्यमय कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. दिग्दर्शक चित्रपटाला आवश्यक असलेले गूढ आणि थरारक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. खास करून चित्रपटातील सर्वच रात्रीचे सीन उत्तमरित्या दाखवले गेले आहेत. कोणत्याही चित्रपटात सर्वात महत्त्वाचे ठरते ते संगीत आणि पार्श्वसंगीत, ज्याचा या सिनेमात उत्तम वापर केला आहे, ज्यामुळे या सिनेमातील अनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे, गूढ आणि थरारक वाटतात. चित्रपटाच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर या भयपटात आपल्याला मूळ भीतीचाच अभाव वाटत आहे. विहीर आणि त्यातला खजिना म्हटला की आपल्या डोळ्यावर सर्वात आधी आपणच तुंबाडची गोष्ट येते. तुंबाडची विहीर, त्यातले भयानक प्रसंग याची आपणच तुलना करू लागतो. त्यामुळे हा सिनेमा भीतीऐवजी जास्त करून गूढ, रहस्य, जादूटोणा आणि गुप्तधनाचा शोध यावर आधारित आहे असं म्हणू शकतो. मराठीतलं पहिलं युनिव्हर्स म्हणून जिथे या चित्रपटाची मोठी जाहिरात केली होती, त्यात अल्ल्याड पल्ल्याडशी याचा हवा तितकाचा संबंध कुठेच दिसून येत नाही. याशिवाय 2 तासांचा हा चित्रपट बऱ्याच ठिकाणी संथ झाल्यासारखाही भासतो. यातील काही प्रसंग तर अधिक लांबवलेले जाणवतात. अघोरी शक्ती आणि अलौकिक घटनांचं चित्रण करण्यासाठी वापरलेले VFX आणि CGI अनेक प्रसंगात कृत्रिम वाटतात. त्यामुळे काही महत्त्वाच्या दृश्यांतील भीती आणि थराराचा प्रभाव कमी होतो. आजच्या तारखेला बुक माय शोवर याची रेटिंग 8.9 इतकी आहे, तर IMDb वर 8.2 इतकी आहे. तरी बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्मवर याला 7 पर्यंत रेटिंग देण्यात आले आहे. तुम्ही विचाराल, मग हा सिनेमा पाहायला थिएटरला जावं का? काही ठिकाणी या सिनेमाच्या शोच्या VIP तिकीटीही 100 रुपयांत मिळत आहेत. अशात मी म्हणेन हा सिनेमा आपण एकदा तरी नक्कीच पाहू शकतो. बाहुली बुवा.